करतेस मला टीस करतेस कशी का करतेस तुला बघताच वाढतोय टेम्परेचर माझी हार्टबीट फास्ट झाली पल्ची कर तुझं सॉफ्ट नेचर लाईक भाभी गर्ल मला हॉस्पिटल आणि बाडी गर्ल मला पिल्स नको मला तुझा दिल पाहिजे मी ठीक होईल मला तुझा दिल पाहिजे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही मित्रांनो आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथे गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इथे दिलेली आहे मित्रांनो. आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा इथे जॉईन होऊन तुम्ही कॅपकट ॲप आहे तो इथे डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या आजच्या इथे व्हिडिओसाठी मी जेवढं काही इथे मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे मित्रांनो. तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो त्यासोबत म्हणजे त्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी डेली आपल्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते अपलोड करत असतो मित्रांनो. तर तुम्ही टेलिग्रामवरून सुद्धा इथं मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले जे ते रील्स आणि काही अपडेट जे असतील ते इथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघ मित्र आपलं जे ते सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला कशा प्रकारचा इथं बिटवाला ते व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं काय करायचं ॲड करून घ्यायचा आहे. पण त्याच्या आधी आपल्या फोटोजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक फोटो दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करून ह्याची जी लेअर असेल ती 20 सेकंद आपण करून घ्या. त्यानंतर त्याच्या ओरलीमध्ये जाऊन ॲड ओरलीमध्ये जावा. त्यानंतर व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून ह्याचा जो ऑडिओ असेल तो सर्वात इथं एक्स्ट्रॅक्ट तिथं करून घ्या. तर आता इथं एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला जर बिटनुसार आपला जो इमेज असेल तो इथे स्प्लिट करायचा. तर आता बिट 2वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत नंतर बिट 3वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 4वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 5वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 6वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 7वरती इथं येऊन स्प्लिट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही आपले इथं जे इमेजेस जे असतील ते इथं तुम्ही स्प्लिट वगैरे इथं करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर एक्स्ट्रा जो काय पाडा असेल आपला इथं इमेजचा तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे. तर तो इथं डिलीट करून टाकल्यानंतर जो आता आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाकायचं आहे. तर आता आपल्या इथे जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपला काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत आता. ओके, तर बघा मित्र आता आपल्याला इथं ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर आपल्या इनमध्ये थांबायचं आहे मित्रांनो. तर आपण वेट करत लोड होईपर्यंत. तर लोड झाल्यानंतर बघा इथं बघा मित्रांनो व्हिडिओ जे ते कॉलेज फर्स्ट अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन आहे तर तिथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा आता स्विंग बॉटम हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 द्या. परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं जे येऊन जायचं परत ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये येऊन इथं बघा आता मॅजिक क्यूब 3 हा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पॉपिंग कॅन्डी द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं राईट झूम द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या स्टेज अँड डिसॉर्ड हा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्या. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आता बघा वेव अँड स्लाइड हा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन पॅडिंग हा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा आता डिस्टॉर्ट अँड स्ट्रेट हा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काय ॲनिमेशन होते ते सर्व इथं ॲनिमेशन आपण इथं इमेजेसला दिले आहेत. आता त्यानंतर आपला काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत. तर ते करण्यासाठी बघा आपल्या काय अर्थ इफेक्टमध्ये जायचं, परत सेकंड इमेजवरती येऊन आपले जायचे, परत आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच तुम्हाला बघा लाईट डिझॉल हा जो इथं इफेक्ट आहे तर तो इथं भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती तिथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये जायचं, परत ग्लो इन लाईन्स या ऑप्शनमध्ये येऊन टेक्नॉलॉजी 3 हा जो इथं इफेक्ट आहे तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या
इमेजपुरती तर करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती कर. परत ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल जे असेल ते तुम्हाला 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे. फिल्टर जे ते आहे तसंच ठेवा मित्रांनो. त्यानंतर बटरफ्लाय हा जो इथं इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. तर तो करण्यासाठी आपल्या परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बटरफ्लाय हा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती तर करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लवच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं हर्ट ब्लोम हा जो इथं अशा प्रकारचा इफेक्ट आहे, तर तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे आपल्याला ह्याची कुठपर्यंत करायची ते मी सांगतो इथे. तर आपल्या इथं 7 सेकंदापर्यंत तिथं ह्याची ॲडजस्टमेंट जी असेल तिथं करायचे. त्यानंतर एक इमेज सोडून आपल्या परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 4 बॉक्सेस हा जो इथं आहे मित्र इफेक्ट, तर तिथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती तर करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच फ्रॅगमेंट कोलोन अशा प्रकारचा इथं एक भेटेल इथं इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका. त्यानंतर आपल्या परत नंतरचे ह्याच्यावरती येऊन जायचं मित्र इमेजवरती. त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लवच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बघा पिंक हड हा जो इथं इफेक्ट आहे तर तो इथं अप्लाय करून टाका. आणि ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्याला 14 सेकंदाच्या इमेजपर्यंत इथं करून घ्यायचे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. परत लवच्या ऑप्शनमध्ये येऊन ग्लो हट हा जो इथं इफेक्ट आहे तर तो अप्लाय करून टाका. आणि ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्या एंडपर्यंत इथं करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या जिथे परत काय करायचं 15 सेकंदाच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जिथे बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला हर्ट फ्लेम हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं भेटून जाईल, तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. तर केल्यानंतर तर आपल्याला परत ह्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. परत फोटोजमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा एक PNG दिसेल तर तो इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती व्हिडिओच्या एंडपर्यंत ह्याची लेअर जिथे अशा प्रकारे इथं आणा. त्यानंतर आपल्या सुरुवातीला येऊन आपल्या ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल या PNGची म्हणजे PNGची ती आपल्या काय अशा प्रकारे इथं तुम्हाला हवं तिथं इथं तुम्ही सेट करू शकता. तर मी आता लेफ्ट साईडच्या वरच्या कोपऱ्यात जिथे अशा प्रकारे इथं सेट करत आहे मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो आपला इथं व्हिडिओ येतो तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करताचा व्हिडिओ जो असेल तो आपल्या इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जे आजच्या इथे व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.